तर मंडळी, आता आपण भैरवगडाच्या टॉपला आहोत. खरं तर अनेक जण खाली तिथपर्यंत आले. जो स्पॉट होता ज्या ठिकाणी खडक संपला आणि हा सगळा मातीचा भाग दिसतोय वरचा. एखाद्या मंदिराचं शिखर जसं असतं ना, तसं हे शिखरच आहे भैरवगडाचं. आणि माझ्या पाठीमागे जर पाहिलं तर आता क्लिअरली ह्या बाजूला नाणेघाट त्याचा सुळका दिसतोय. इकडं साधारण हा वऱ्हाड्या डोंगर किंवा साधारण माझ्या मते आपण त्याला निमगिरी पण म्हणतो, त्याच परिसरामध्ये आहे. आणि ही सगळी इकडची उंचच्या उंच शिखरं, प्रत्येक शिखराचं वेगळेपण, प्रत्येक शिखराचं वेगळं सौंदर्य, हे सगळं ह्या टॉप व्ह्यूवरून इतकं सुंदर दिसतंय. तुम्हाला कल्पना आलीच असेल मी ज्या ठिकाणी उभा आहे आणि माझ्या पाठीमागचा हा सगळा परिसर ज्या पद्धतीने तुम्ही पाहत आहे. तर हा डोळ्यात साठवण्यासाठी भैरवगडचा सगळ्यात टॉपचा व्ह्यू आपल्या नजरेत टिपण्यासाठी अनेक जण येतात. आयुष्यामध्ये कदाचित एका व्यक्तीला एकदा संधी येत असेल, त्याला आवडला तर तो पुन्हा येईल. पण एवढे काही गडकोट आहेत का, हे सगळे आपल्या आयुष्यात एक एक जरी म्हटलं तरी आपलं आयुष्य समजून घ्यायला तेवढा वेळ जाणार आहे. पण हे सगळं सौंदर्य पावसाळ्यातलं, उन्हाळ्यातलं, हिवाळ्यातलं, वेगवेगळ्या ऋतूतलं एक वेगळ्या प्रकारचं असतं. आणि आता साधारण जानेवारीची ही पहिला आठवडा आहे, वर्षातला पहिलाच ट्रेक आहे. आज इथंच आपण थांबणार आहोत. पण असेच नवनवे ट्रेक आणि नवीन नवीन भटकंती जर तुम्हाला पाहायची असेल तर तुम्हाला बायमाणूस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, लाईक करावं लागेल, कमेंट करावं लागेल. आणि आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. राज्यातले आणि देशातले असे वेगवेगळ्या भटकंतीचे व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पुढच्या काळात घेऊन येणार आहोत. आमची टीम आहे बायमाणूसची भली मोठी. खरं तर आज मी हे रिपोर्टिंग करते, पुढच्या काळात नवीन कोणतरी अँकर असेल. आमच्या बायमाणूसला गेस्ट अँकरी कन्सेप्ट आहे आणि प्रत्येक वेळेस त्या परिसरातली जी गेस्ट असेल किंवा नवीन अँकर असेल यासोबत सुद्धा हे सगळे व्हिडिओ तुम्ही पाहणार. आज इथेच थांबणार. तुम्ही मात्र कुठे जाऊ नका. पाहणार